रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात. भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते. आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय. इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं. ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना ती आमची खुरपणीला जाणारी महिला असेल, आमची कचरा गोळा करणारी महिला असेल, आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी, धुणं भांडी करणारी, किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात. परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही. ती फक्त स्वतःच्या मुलाकरता, मुलीकरता, स्वतःच्या नवऱ्याकरता आणि सासरच्या मंडळीच्या करता करत असते. तिच्या मनात काही आलं तर ती म्हणते नको आपल्या मुलाबाळांना करू, नको आपल्या पतीला करू, नको आपल्या सासरच्या मंडळींना करू. आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल, काय करता येईल. अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत. देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथरावजी गेले 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री आहेत. अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत, मी पण अनेक पदं भूषवलेली आहेत. 10व्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केलाय. विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा काय म्हणाले, अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली, परंतु भावांकडे तर ह्यांचं लक्षच नाही. अरे शहाण्यांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही? भावांच्याकडे लक्ष दिलंय. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी. इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही. कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे, एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं 3, 5, 7.5चं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. हे भावांकरता नाही केलं. दुधाचा धंदा अडचणीत आलेला आहे. दुधाचे दर कमी आहेत. लिटरला 5 रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही. हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाहीये. त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थी करता वेतन सुरू केलं का, तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे. परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे. अहो प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय, असं फार क्वचित बघायला मिळतं. परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे. आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला, काही जण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही. आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय, आनंद दिसायला लागलाय, समाधान दिसायला लागलंय. मग काय करायचं म्हणले, हे काही पुढं नाहीये, हे तात्पुरतं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो, हे आता अजून आमचे 5 महिने या सरकारचे आहेत. हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच. परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या. पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून देणारे नाहीये. जे बोलतो ते करतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगतायत, आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर मातूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं. संविधान बदलणार, आणखीन काही करणार, अमुक करणार, तमुक करणार, आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्याला बळी पडायचं नाही. ही माझ्या सगळ्या मायमाऊलींना, सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे. आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात, हे आम्ही तुम्हाला दिलंय, परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ.
की हे तुम्हाला दिलंय, परंतु डिसेंबरला आढावा घेऊ. मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय. आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती. सरळ त्यांना सांगा, आम्हाला त्या दिवशी तिघाही भावांनी सांगितलंय, कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही. जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे. ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो. आज जवळपास 1,08,00,000 माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत. 1,08,00,000 फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं पोर्टल, ॲप, ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या. पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा, आता इंग्लिश नाही भरला, मराठी भरला तर मिळणारच नाही. आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या करता, देण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी त्यांना सबल करण्याच्या करता ह्या योजना घेतल्यात. त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात, थोडीशी आमची अडचण झाली. मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा, परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते. त्याच्यामुळे थोडी वेगवेगळे अशा प्रकारचे आपण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे हँगर उभे केलेत. तिकडं पण महिला बघतायत, महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत. आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या, ह्याचा चांगला विनियोग करा. उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत, ते सांगून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. कारण आमच्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय. त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका. ही मात्र तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो. त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगतो की पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणाला, अशा अनेक योजना आहेत. या योजना पुढे चालू ठेवायचं. राज्यामध्ये रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना हप्ता दिला जावा असे सांगण्यात येत आहे. आणि याचा जो हप्त्याची सुरुवात आहे तो लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांनी केली होती. आणि अजितदादा यांचा तो क्षण, ज्या वेळेला त्यांनी रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणी 3,000 रुपये खात्यात वाटप केले होते, तर संपूर्ण क्षण या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, कारण अजितदादा यांचा अविस्मरणीय क्षण हा कुठेही भेटत नाही आहे. आणि हा शेवटचा क्षण असल्याने लाडक्या बहिणींची मागणी होती की आम्हाला अजितदादांचा तो रक्षाबंधनानिमित्त तो क्षण आठवायचा आहे. त्या कारणाने आपण हा व्हिडिओ बनवला आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यापर्यंत अशीच महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचत राहणार आहे.